नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे युनिक स्टडी पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 6वीची कविता अभ्यासणार आहे। कवितेचं नाव आहे माझ्या आजानं पंजानं। या कवितेचे कवी आहेत शंकर अभिमान कसबे आणि या कवितेमधून त्यांनी आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून नव्या पिढीला शिकवले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे। सर्वप्रथम आपण कवितेचं गायन करू आणि नंतर या कवितेचा अर्थ समजावून घेऊ। माझ्या आजान पंजान रोज इनल्या येसनी, माझ्या आजान पंजान रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेरणी, तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेरणी। माझ्या आजान पंजान किती नल्या गोफणी, माझ्या आजान पंजान किती नल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या राणाची राखणी, तवा नेमान चालते तुझ्या राणाची राखणी। माझ्या आजान पंजान रोज वळलीच राट, माझ्या आजान पंजान रोज वळलीच राट, पाट भरून वाह्याची तुझ्या राणातली मोठ, पाट भरून वाह्याची तुझ्या राणातली मोठ। माझ्या आजान पंजान रोज इनल्या र बाजा, माझ्या आजान पंजान रोज इनल्या र बाजा, हे तो दमून रे घाड्या पाठ टेकवितो राजा, हे तो दमून रे घाड्या पाठ टेकवितो राजा। माझ्या आजान पंजान रोज वळल्यात कान्या, माझ्या आजान पंजान रोज वळल्यात कान्या, तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधय दावण्या, तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधय दावण्या। माझ्या आजान पंजान पोर घातली साडला, माझ्या आजान पंजान पोर घातली साडला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला, दिस सोनियाचा आला। बघा, या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगताय की माझ्या आजान पंजान रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करी ते पेरते। म्हणजे माझ्या आजोबानं, माझ्या पणजोबांनी काय केलंय तर वेसणी विणल्या। आता वेसणी म्हणजे काय तर वेसणी म्हणजे बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी, बरोबर। तर माझ्या आजांनी म्हणजेच आजोबांनी, माझ्या पणजोबांनी रोज या उन्हाळ झालेल्या बैलांना, मातले गोरपे म्हणजे काय न ऐकणारे बैल म्हणजेच उन्हाळ बैल, मग या उन्हाळ बैलांना काबूत आणण्यासाठी, त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्यांच्या नाकामध्ये घालण्यासाठी वेसणी त्यांनी विणल्या आणि त्यांनी वेसणी विणल्या, त्यामुळे तुझ्या शेतामध्ये काय झालंय तर आता पेरणी करता यायला लागली। पुढं काय म्हणतायत कवी बघा, माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या राणाची राखणी। कवी यामध्ये आपल्याला सांगतात की माझ्या आजोबांनी, पणजोबांनी काय विणल्या तर गोफणी विणल्या आणि गोफणीमुळं काय होतं तर तुझ्या शेताची जी राखणी करायची आहे, तुझ्या शिवारामध्ये, तुझ्या शेतामध्ये जे पीक आलंय त्या दाण्याची जी राखण करायची आहे, ती राखण या गोफणीमुळे करणे काय झालं सहज सोपे झाले किंवा शक्य झाले। आणि नित्यनेमाने जे तुझ्या शेतामध्ये, तुझ्या रानाचं, तुझ्या शिवाराचं रक्षण होतंय ते कशामुळे तर माझ्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या गोफणीमुळे ते काय झालंय तर शक्य झालेलं आहे। माझ्या आजान पंजान रोज वळली चर्हाट, चर्हाट म्हणजे दोर। माझ्या आजान पंजान रोज वळली चर्हाट, पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोठ। माझ्या आजोबानं, पणजोबानं मोठमोठी दोर तयार केली, चर्हाट वळली आणि त्या चर्हाटांचा उपयोग कशासाठी झाला तर तुझ्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीचं जे रहाट आहे, रहाटाच्या आधारे विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी जे मोठे मोठे दोरखंड लागतात ते कोणी तयार केले तर माझ्या आजोबा पणजोबांनी तयार केले आणि त्यांनी हे मोठे मोठे दोरखंड वळले,
तेव्हा तुझ्या शेतामधला जो पाट आहे तो भरभरून वाहायला लागला. तुझ्या रानातली जी मोठ आहे ती व्यवस्थित चालायला लागली आणि तुझ्या शेतातल्या पिकांना पाणी मिळायला लागले. माझ्या आज्यान पंजानं रोज इनल्या र बाजा, येतो दमून रे घाड्या, पाठ टेकवितो राजा. आता बाजा म्हणजे काय तर काथ्याच्या दोरीने विणून बसण्यासाठी केलेली खाट. मग माझ्या आजोबाने पंजोबाने ह्या खाटा विणल्या, ह्या बाजा विणल्या आणि त्यांनी बाजा विणल्यामुळं जो कबाळ कष्ट करून आलेला शेतकरी आहे किंवा घामाने चिंब झालेला जो शेतकरी आहे तो थकून भागून आल्यावरती या खाटेवर विसावा घेतो, थोडा वेळ आराम करतो. मग त्याला आराम करण्यासाठी या खाटेचा उपयोग होतो. माझ्या आजानं पंजानं रोज वडल्यात कान्या, तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांध या दावण्या. कवी पुढे म्हणतात, आता कान्या म्हणजे काय तर कान्या म्हणजे गुरांना बांधण्यासाठी वापरले जाणारे दावे किंवा दोरी. मग आपल्याला कवी सांगतात की माझ्या आजोबांनी पंजोबांनी ह्या कान्या वडल्यात आणि या वडलेल्या कान्यांमुळे तुझ्या ज्या दुभत्या म्हशी, आता दुभती म्हैस म्हणजे काय तर दुभती म्हैस म्हणजे काय तर दुभती म्हैस म्हणजे भरपूर दूध देणारी म्हैस. मग ज्या म्हशीला बांधण्यासाठी माझ्या आजोबा पंजोबांनी ह्या कान्या वळल्या आणि त्या कान्या वळल्यामुळे तुला तुझ्या म्हशीला बांधण्यासाठी किंवा त्या म्हशींची दावण तयार करण्यासाठी, आता दावण्या म्हणजे अनेक दावी असलेली किंवा अनेक दावी बांधलेली जो दोर असतो, असा दोर जो ज्याला अनेक दावी काय केलेली असतात बांधलेली असतात. मग अनेक दावी बांधलेली जी दोरी आहे किंवा जो दोर आहे तो दोर तुला आता उपयोगात पडतोय. कशासाठी तर तुझ्या दुभत्या म्हशीला बांधण्यासाठी. आणि तो दोर कोणी तयार केलाय तर तो दोर माझ्या आजोबा पंजोबांनी तयार केला. त्यांनी तो दोर तयार केला आणि आजोबा पंजोबांनी गुरांना बांधण्यासाठी ह्या दोऱ्या वळल्या आणि त्या दोरीमुळे तुला तुझ्या दुभत्या म्हशीला गोठ्यात बांधता आले आणि त्यामुळे तुझ्या घराला दूध दुभते मिळाले. बघा पुढं काय म्हणतात कवी, माझ्या आजानं पंजानं पोरं घातली साळला, कष्ट कर्याच्या जिन्याला दिस सोनी याचा आला. माझ्या आजोबा पंजोबांना शिक्षणाचं महत्व समजलं. त्यांनी ते शिक्षणाचं महत्व ओळखून दूरदर्शीपणाने म्हणजे तेव्हा त्यांनी आम्हाला शाळेत घातलं किंवा त्याच्या जे पोरं बाळ होते त्या पोरं बाळांना त्यांनी शाळेत घातलं, शाळेत शिकवलं आणि शाळेत शिकवल्यामुळं या कष्ट करणाऱ्याच्या या कष्टकऱ्याच्या आयुष्याला काय आलं, सोन्याचे दिवस आले. म्हणजेच आपल्या पूर्वजांनी जे कष्ट घेतले त्या कष्टांमुळे आणि त्यांनी त्यांची जी पुढची पिढी आहे ती पिढी शिकवल्यामुळे आताचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी आलेली आहे, सुख आलेलं आहे. त्यांना सोन्यासारखे दिवस पाहायला मिळतात. आता जिण्याला म्हणजे जगण्याला. थोडक्यात काय तर या कवितेतून कवींनी आपले जे पूर्वज आहे या पूर्वजांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केली आहे की त्यांनी हे केलंय त्यामुळं आज आम्हाला हे दिवस सोन्यासारखे दिवस पाहायला मिळत आहे. छान अशी कविता आहे. कवितेचा अर्थ पण तुम्हाला सर्वांना आवडलेला असेलच आणि ही कविता तुम्ही चालीसह पाठ करायची आहे. सर्वांनी ही कविता पाठ करायची आहे. यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युनिक स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.